अत्यंत सुंदर. त्यांना काय ते मी आहे का नाही कीर्तनकार एक गाडी आणतो मी 2 गाड्या आणल्या बरं का. मग तिथं फोन केला ते प्रल्हाद भाऊ म्हणले किती गाड्या आहेत म्हणलं 2 गाड्या. म्हणले कीर्तनकार एका गाडीत आहेत. म्हणलं आमची फॅशन बदलली आता. जसं जसं माझं मार्केट वाढलं तशा माझ्या गाड्या वाढतील. एखाद्या वेळेला 10 गाड्या सुद्धा घेऊन मी इथे येऊ शकतो बरं का. तुम्ही काळजी करू नका. अरे गाड्या मोटरसायकल लावल्या माझी गाडी इथं आणायची होती मला. उद्या लोकांनी म्हणून नको पाय पाय आला म्हणून. कारण की क्रेज तयार झाली. तुम्ही प्रेम करता. हे गाव अत्यंत पवित्र आहे. मारुतीरायाच्या दरबारामध्ये अत्यंत सुंदर अशी भागवत कथा. उद्या अतिशय सुंदर असं प्रेमपूर्ण वाणीमध्ये आदरणीय परमपूज्य बाबांचं काल्याचं कीर्तन आहे. मला थोडस लांब जायचं त्याच्यामुळे मी काय थांबणार नाही बरं का. मला थोडस दूर जायचंय आणि ते कीर्तन करण्याकरता मी लगेच निघून जाणार आहे. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. नानांना विनंती करतो जर काही चुकलं असेल नाना लेकरू समजून पदराखाली घ्या बरं का. आई ज्या वेळेला पदराखाली घेतली ना त्यावेळेला त्या लेकराला खूप आनंद वाटतो. चुकू द्या ना हो. किती लेकरू बेकार वाटते तुम्हाला माहिती ना. आता तुम्ही त्यातलेच हे सगळे तरी सुद्धा आई तिच्यावरती प्रेम करते. एवढंच म्हणे प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार. तुम्ही बरं तुम्ही म्हणसाल महाराज 11च्या पुढे कसा गेला. तुम्ही 9:30 पर्यंत सुरूच करीन त्याला मी काय करू. आणि जागर म्हणलं कमीत कमी 12 तरी वाजायला पाहिजे. म्हणजे माझ्या तोटावर नाही बरं का. तेवढा टाइम मिळाला पाहिजे. अतिशय माझ्यासोबत तरुण मित्र मंडळी आलेली आहेत. त्यांना मी कीर्तन म्हणजे माझ्या कीर्तनात काही सुधारणा झाली का नाही ही एकदा कदाचित ते पाहण्याकरता आलेली असतील बरं का. आणि आता तर सध्या लाईव्ह चालू आहे का नाही. लाईव्ह एवढं सोपं झालं की आता सगळे आता लाईव्ह काय केलं ना माहितीये का. माझ्या आईनं लय दिवस झाले कीर्तन ऐकलं नाही. म्हणजे कीर्तन ऐकलं नको कीर्तन काय ऐकल ती आई माझं कीर्तन आहे अरुण नाना डाकी यांच्या गावामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. गाव एक संपन्न आहे. मला म्हणे लाईव्ह कर आणि सगळे लोक दाखव मला आहे का नाही. आईचं प्रेम आहे ते म्हणून. नाहीतर मी असं कॅमेरा वगैरे मला आवडत नाही बरं का. पण हे सुद्धा आज माझ्या आईला समाधान मानण्याकरता तुमच्या प्रेमाकरता या ठिकाणी आलो. ही कीर्तन या ठिकाणी मी आज जे उभा आहे त्यांच्या प्रल्हाद भाऊमुळे आहे बरं का. मी प्रल्हाद भाऊला सहज म्हणलं एवढा मोठा कार्यक्रम करता आपली तारीख घ्या की एखादी. ते म्हणले मला तुम्ही व्यवस्थित बोलता का. मला प्रयत्न आपण प्रयत्न करायचे आपण काय करू शकतो. आमचे बाजीराव भाऊ आले त्यांना माझं ते त्या दिवशी कीर्तन ना 20 मिनिटं मिळाली तर त्यांची इच्छा होती 2 तास ऐकायची. आता 2 तास काय सांगणार लोक. नेहमी तेच नेहमी तेच टाळकरी नेहमी तेच तोंड नेहमी तेच गायन. त्याच्यामुळे लोकही आंबट होत चालले. पण त्यांची इच्छा होती ही कीर्तन ऐकायची. आणि ही सगळी तरुण मंडळी संभाजी भाऊ खराडे महाराज हे 2 भाऊ असे आहेत की माझ्या पाठीमागे उभे. मी जी गाडी म्हणलं ती गाडी मला उपलब्ध करून देणार. आणि मी जर त्यांना म्हणलं पाकिट नाही आलं ते म्हणले बाबा तुम्ही फुकट कीर्तन करायला काय संशय येते त्यांना. पण तसं काय नाही बरं का. तुमचं प्रेम आहे तुम्ही पहा. ही झालेली शेव थोडं वातावरण बिघडते काय करू सगळ्यांचे चरणी समर्पित करतो. फक्त पावसाला एकच विनंती मला गाडीत बसू दे नाहीतर माझं जर शर्ट वरलं झालं तर त्याला 30 रुपये लागतात प्रेस करायला. त्याच्यामुळे तुम्ही सगळे आमचे गोरख महाराज. आणि हा फेटा सुद्धा त्यांचाच आहे बरं का. म्हणजे मला फेटा सुद्धा नाही हो आज होतं बरं का. हा ना हे कपडे मला एकाने घेतले. मी मोटरसायकल येत असताना कोण सगळे भरले गाडी उभा करून येईल म्हणे याला भरतच केले दिसते बरं. अरे भाऊ मी बाबा आहे रे. मग आलं पहिल्यांदा त्यांना माझ्या तोंडाचा वाज घेतला. मला वाटलं पब्लिक घेते का काय करतो नाही मला वाटलं केलेली आहे का काय कीर्तन झाल्यावर आता नाही. हे सगळं प्रेम आहे तुमचं. काळजी करू नका. 9:30 पावणे 10ला कीर्तन सुरू झालेलं आहे. माझा वेळ संपलेला आहे. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. माझी विनंती राहील मला कुठलीही सेवा द्या. मग जर तुम्ही नाही सेवा दिली तर मी इथं पंक्तीत येऊन वाढील बरं का. आमच्या मुलुकच्या मंडळींना माहिती मी खोड मोडतो. माझं जर नाव नाही टाकलं तर मी खोड मोडतो का. त्याचं कारण ही सेवा आहे. कीर्तन ही सुद्धा अहो जेवढी कीर्तनकारांची सेवा श्रेष्ठ आहे ना तेवढी झाडणाराची सेवा श्रेष्ठ आहे बरं का. मग तुम्ही तर मायबाप अन्नदान करतात. माझ्या माऊल्या या ठिकाणी आहे. माझा एखादा शब्द चुकून गेला असेल तर मी विनंती करेल. आपला भाऊ म्हणून आपला लेकरू म्हणून आपण माफ करा. मी विनंती करत असतो शेवटची एक की ज्याला 2 भाऊ असतील त्यांनी मला तिसरं समजा. ज्याला एक असेल त्यांनी मला दुसरं समजा. आणि ज्याला काहीच नसेल त्यांनी नानापाशी माझा नंबर आहे मला वटीत घेतलं तरी चालेल.
सध्या मी खूप अडचणीत आहे, मला 5-50 लाखाची गरज आहे, तुम्ही मला वट्टीत घ्या. असं जर असेल तर घ्या, नंतर मला कशाला वट्टीत आणि कापायला असेल बाजरी. असं कुटुंब मला नकोय, श्रीमंत कुटुंब तुम्ही मला द्या, मी त्याच्यावरती जीवन जगीन. जगद्गुरु तुकोबाराचा हा संदेश मला माहिती, जगद्गुरु तुकोबाराच्या मनामध्ये काय भाव आहे, जगद्गुरु तुकोबाराचा हा भाव आहे. माझ्या सद्गुरूंच्या पायापाशी मी जे बसून शिकलो ते तुमच्याकडे आणलं, तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. आणि याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल, जय जय राम, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय राम, जय जय विठ्ठल, जय जय राम. बोले वाकुडी उत्तर नाही विचारी राज करण्या पुरा तुकाराम पाया पैकी करा